नमस्कार, मी शीतल धुर्के. शीतल्स रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे भेंडीची भाजी. भेंडीची भाजी ही सकाळच्या रोजच्या टिफिनसाठी बनवायला खूप सोपी आहे आणि लवकर बनते. या भाजीमध्ये आपल्याला जास्त साहित्यसुद्धा वापरायची गरज नाही. कमी साहित्यातही पटकन बनते. तर या भाजीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघूया. इथे मी 1 पाव भेंडी घेतलेली आहे. त्यानंतर हिरवी मिरची, टमाटर आणि लसूण घेतलेला आहे. त्यानंतर जिरं, मोहरी, हळद, मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. भेंडीची भाजी बनवण्यासाठी मी एवढंच वापरणार आहे. तर आता आपण पहिले टमाटर, हिरवी मिरची धुवून घेऊया. आणि जेव्हा आपण भेंडीची भाजी बनवतो त्यामध्ये हिरवी मिरची थोडी जास्त प्रमाणात वापरायची. म्हणजे तुम्ही जेवढी वापरता त्याच्यापेक्षा थोडी जास्त, म्हणजे भेंडीची भाजी झणझणीत झाली की भेंडीला खूप छान चव येते. आता मी हिरवी मिरची आणि लसूण हे एकत्रच मिक्सरमधून काढणार आहे. तुम्हाला वेगवेगळं जरी काढायचं असेल तरीसुद्धा चालते आणि एकत्र काढलं तरीसुद्धा चालते. हे बघा, आता मी हे काढून घेते. म्हणजे मी एकत्र याच्यासाठी काढते कारण की जेव्हा आपण भाजी करतो तेव्हा वेगवेगळं टाकायची गरज नाही, एकदाच टाकलं तरी होऊन जाते. आता भेंडीला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. यामधलं प्लेटमधलं तुम्ही पाणी काढलं तरीसुद्धा चालते, नाही काढलं तरीसुद्धा चालते. आता ही भेंडी एकदम बारीक आकाराची आपल्याला कट करून घ्यायचं आहे. जास्त मोठ्या साईजची नाही कट करायची, एकदम पातळ करायची आहे. तुमच्याच्यानं जेवढं बारीक होईल तेवढं तुम्ही बारीक करा. बघा, मी ज्या साईजची बारीक केलं त्या साईजची आपल्याला छोटे छोटे कट करून घ्यायचे आहेत. आता मी पूर्ण भेंडी या साईजची कट करून घेणार आहे. ही भाजी खायला खूप छान होते. तुम्हाला जर यामध्ये कांदा आवडत असेल तर तुम्ही कांदासुद्धा टाकू शकता, पण मी कांदा टाकत नाही कारण कांदा टाकल्याने भाजी थोडीशी गोडसर होते, त्याच्यामुळं कांदा नाही टाकत. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. हे बघा, मी पूर्ण भेंडीची भाजी कट करून घेतलेली आहे. आता टमाटरसुद्धा बारीक साईजमध्ये कट करून घेणार आहे. पूर्ण टमाटर वापरलेलं आहे. जर जास्त आंबट असेल तर तुम्ही अर्ध टमाटरसुद्धा वापरू शकता. आता आपण गॅसवर कढई ठेवूया. कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला जर जास्त टाकायचं असेल तेल तर तुम्ही जास्तसुद्धा वापरू शकता, म्हणजे तुमची भाजी जर जास्त प्रमाणात असेल तर. त्यानंतर यामध्ये जिरा आणि मोहरी टाकायची. यामध्ये कढीपत्ता टाकायची गरज नाही. त्यानंतर आपण लसूण आणि हिरवी मिरचीची जी पेस्ट काढून घेतली होती ती टाकायची आहे यामध्ये. याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा, छान झालेलं आहे फ्राय. त्याच्यानंतर यामध्ये टमाटर टाकायचं आहे. टमाटरला थोडंसं परतून घ्यायचं, एकदम मऊसूद होऊ द्यायचं नाही. 1 मिनिट टमाटर परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये आता आपण सुके मसाले टाकूया. यामध्ये मी हळद घेतलेली आहे. त्यानंतर मीठ घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर ही जी भेंडी आहे ही टाकायची. यामध्ये मसाला टाकायची गरज नाही आहे. मसाला, कोथिंबीर आणि कढीपत्ता हे तिन्हीही वापरायची गरज नाही आहे. आता गॅसचा पॉवर एकदम हाय करायचा आणि याला लगातार आपल्याला पलटवत राहायचं आहे. पूर्ण भाजी व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि गॅसचा पॉवर वाढवूनच मिक्स करायचं आहे. गॅसचा पॉवर वाढवून मिक्स केल्याने काय होते, याच्यातले जे रेषा आहेत ना ते निघून जातात. त्याच्यामुळं आता गॅसचा पॉवर लो करायचा आणि भाजी 2 मिनिट असं शिजू द्यायची. हे बघा, 2 मिनिट झालेले आहेत आणि हे बघा, चिकटपणा पूर्ण निघून गेलेला आहे भाजीचा आणि भाजीसुद्धा छान शिजलेली आहे. तर कशी वाटली सोपी आणि साधी झटपट होणारी रेसिपी? आवडली तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.